आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 27 एप्रिलला शिवपाणंद चळवळीची समन्वय बैठक। शिवपाणंद क्षेत्रस्थ चळवळीच्या पुढाकारातून 27 एप्रिल रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महत्त्वपूर्ण समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे। शासनाच्या नव्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित क्षेत्रस्थ प्रश्नांचा पाठपुरावा तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी दिली। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आता रस्त्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही। अतिक्रमण करणाऱ्यांना 7 दिवसांची नोटीस देऊन त्यानंतर तहसीलदारांमार्फत कारवाई केली जाणार आहे। नियम मोडणाऱ्यांचे फार्मर आयडी व आधार क्रमांक 5 वर्षासाठी ब्लॉक करून त्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे। शिवाय शेतरस्त्यांचे सीमांकन, अधिकृत नोंदणी, सातबाऱ्यावर नोंद तसेच स्वेच्छेने दिलेल्या जमिनीवर रस्ते उभारण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे। या निर्णयामुळे शेती ते रस्ता हा हक्क अधिक मजबूत होत असून शेतमाल वाहतूक सुलभ होऊन ग्रामीण भागातील शेतीला गती मिळणार आहे। मात्र या सर्व निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी यासाठी निवेदनाद्वारे ठोस मागणी करण्यात येणार असल्याचे शरद पवळे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले। शिवपाणंद चळवळीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असले तरी जिल्हा, तालुका व ग्राम पातळीवर त्यांची अपेक्षित अंमलबजावणी होत नसल्याची भावना व्यक्त होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कांवर अन्याय होत असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी या मागणीसाठी हे निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक राजेंद्र वानले।